राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार यांचे नातू तसेच आमदार रोहित पवार यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा आता रंगू लागल्यात। या दोघंही एकमेकांना जाणीवपूर्वक एकमेकांच्या सभा असतील, कार्यक्रम असतील, दौरे, यात्रा अटेंड करत नसल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या दोघांमध्ये विसंवाद असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। आताच आपण पाहिलं तर जयंत पाटील यांची अहमदनगर जिल्ह्यामध्ये सभा होती। अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभा होत्या। शिवस्वराज्य यात्रा जी आहे ती त्यांची आयोजित करण्यात आलेली होती। त्यांनी तिथले संभाव्य जे काही मतदारसंघ आहेत, ज्या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार उभा राहू शकतो त्या मतदारसंघांमध्ये त्यांनी सभा घेतलेली होती। परंतु या सभेला एकाची अनुपस्थिती होती आणि ते नाव होतं रोहित पवार यांचं। रोहित पवार यांचा कर्जत जामखेड मतदारसंघ वगळून जयंत पाटील यांची सर्व ठिकाणी सभा झाली। जयंत पाटील जेव्हा नगर जिल्ह्यावर असतात तेव्हा ते संपूर्ण जिल्हा पिंजून काढत असतात। आताही त्यांच्या 5 ठिकाणी सभा झाल्या, परंतु कर्जत जामखेड हा जो काही रोहित पवार यांचा मतदारसंघ आहे इथे त्यांची सभा झाली नाही। त्यावेळेला ते रोहित पवार जे आहेत ते या सभेला देखील अनुपस्थित होते आणि जयंत पाटील यांनी जाणीवपूर्वक कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये सभा घेणे टाळले असल्याचं बोललं जाते। केवळ ही एकच वेळ नाहीये, म्हणजे केवळ जयंत पाटीलच हे जाणीवपूर्वक रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये जात नाहीयेत असं नाहीये, तर रोहित पवार हे खुद्द जेव्हा हे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचा जो काही त्यांचा जयंत पाटील यांचा दौरा सुरू होता त्यावेळेला रोहित पवार जे आहे ते स्वतःच्या मतदारसंघामध्ये होते, तरी देखील त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभांना उपस्थिती लावलेली नाहीये। ज्या वेळेला ह्या सभा होत असतात तेव्हा त्या पक्षातील सगळे खासदार, आमदार तसंच महत्त्वाचे पदाधिकारी जयंत पाटील यांच्या सभेला उपस्थित होते। रोहित पवार हे त्या सभेला उपस्थित राहिले नाही। त्यांना याबाबत कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं की शिवस्वराज्य यात्रा या माझ्या मतदारसंघामध्ये ह्या नगर जिल्ह्यामध्ये येणार हे मला माहीत होतं, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये काही महत्त्वपूर्ण कामं होती आणि ती कामं माझ्याकडे असल्यामुळे मी जयंत पाटील यांच्या सभेला उपस्थिती लावू शकलो नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। याच संदर्भात जेव्हा जयंत पाटील यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी यावर भाष्य करणंच टाळलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये विसंवाद असल्याचं पाहायला मिळतंय। अशी काही ही पहिलीच वेळ नाहीये की ज्या दोघं एकमेकांना जाणीवपूर्वक टाळत असल्याचं पाहायला मिळतंय। जेव्हा लोकसभेचा निकाल समोर आलेला होता त्यावेळेला शरद पवार गटाला मोठा विजय मिळालेला होता आणि हाच विजय सेलिब्रेट करण्यासाठी जेव्हा रौप्य महोत्सवी जेव्हा या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस होता त्यावेळेला नगर जिल्ह्यामध्ये सभा घेण्यात आलेली होती आणि या सभेला खुद्द शरद पवार उपस्थित होते, तसेच नवनिर्वाचित खासदार देखील उपस्थित होते आणि त्यावेळेला जयंत पाटील असतील आणि रोहित पवार यांच्यातले जे काही मतभेद आहेत ते समोर दिसून आलेले होते, परंतु यावर खुद्द शरद पवार यांनी बोलणं टाळलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी या दोघांमधले जे मतभेद आहेत, जो विसंवाद आहे तो आता समोर येताना पाहायला मिळतोय। जेव्हा कर्जत जामखेड मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर एका जिल्ह्यामध्ये सभा म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जयंत पाटील होते, तरी सुद्धा रोहित पवार यांनी उपस्थिती लावली नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या त्या जिल्ह्यामध्ये अशी चर्चा आहे की या दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये विसंवाद आहे, दोघांमध्येही काही आलबेल सुरू नसल्याचं पाहायला मिळतंय, नसल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर का रोहित पवार यांच्याविषयी जाणून घेतलं तर रोहित पवार यांचा जो कर्जत जामखेड मतदारसंघ आहे इथे त्यांची इतर जे मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडीतील त्यांच्याशी देखील त्यांचे सालोख्याचे संबंध नाही आहेत, तसेच त्यांचे जे पक्षातील पदाधिकारी आहेत त्यांच्याशीही त्यांचं व्यवस्थित जुळत नाही आहे। त्यांची कार्यपद्धती जी आहे त्यावर अनेक नेत्यांचा आक्षेप आहे। आत्ताच आपण पाहिलं तर जे NCP मध्ये राळेभात होते, मधुकर राळेभात, त्यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि भाजपामध्ये प्रवेश करत असताना त्यांनी रोहित पवारांवर अनेक आरोप केलेले आहेत। त्यामुळे रोहित पवार यांच्या जो मतदारसंघ आहे, जो त्या अहमदनगर जिल्हा आहे त्यामध्ये त्यांच्याविषयी चांगली मतं जी आहेत ती पदाधिकाऱ्यांची नाही आहेत आणि त्याचाच कुठेतरी फटका म्हणजे हे दोन संघर्ष, जसं मी तुम्हाला सांगितलं महाविकास आघाडी जी आहे त्यातल्या मित्रपक्षांच्या नेत्यांसोबतही रोहित पवार यांचं जुळून येत नाही आणि त्यामुळे रोहित पवार यांना
पक्षांतर्गत संघर्षासोबतच महाविकास आघाडीचा जो संघर्ष आहे त्या दोन्ही संघर्षांना सामोरं जायला लागतंय आणि जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये सध्या जे काही सुरू आहे त्या बाबतीतलं जे गौड बंगाल आहे ते अद्याप स्पष्टपणे समोर आलेलं नाही आहे. जयंत पाटील जाणीवपूर्वक रोहित पवार यांना इग्नोर करतायत की रोहित पवार जाणीवपूर्वक जयंत पाटील यांच्या सभांना हजेरी लावत नाही. याबद्दलची जी कारणं आहेत ती अद्याप पूर्णपणे स्पष्टपणे समोर आलेली नाही आहेत. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा विधानसभा तोंडावर आहेत आणि या दोन महत्त्वाच्या नेत्यांचं जर का एकमेकांमध्ये पटत नसेल तर त्याचा मोठा फटका जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात या दोघांमधले वाद जे आहेत विसंवाद जे आहेत ते मिटवले जातात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारचे विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.